ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा आता काय चालू आहे, श्रावण महिना. आता हे जे 12 महिन्यामध्ये आहे ना, सगळ्यात 2 महिने पवित्र मानले गेलेत आपल्या संस्कृतीमध्ये. का? हा श्रावण महिना आणि मार्गशीर्ष महिना. मासात गीतेत सांगितलेले मासात मास मार्गशीर्ष आणि हा श्रावण महिना. आता श्रावण महिना एक असा चांगला का मानला गेला का ह्या वेळेला वातावरणामध्ये इकडं तिकडे हिरवगार असतं आणि हिरवगार पृथ्वी एक अशी भरजरी शालू नेसून आणि अशी आनंदमय असते. आणि मग अशा या आनंदमय वातावरणामध्ये माणसाचं मन काय असतं, प्रसन्न होतं. आणि प्रसन्न आधी मन घ्यावे हाती मग पूजी गणपती. प्रसन्न मन जेव्हा असतं तेव्हा आपण देवाधर्माकडे जर गेलो ना तर देवाला आनंद होतो आणि देव खरा आपल्या हृदयात आहे. आणि मग अशा या महिन्यामध्ये त्या देवाधर्माच्या ठिकाणी जातात, व्रत वैकल्ये. आणि ह्या महिन्यामध्ये कोंदट हवा असती. मग उपवास जेवढं कमी खाल्लं या महिन्यामध्ये, जड अन्न, मांसाहार, दारू असे निषिद्ध मानले गेले. म्हणजे आपले पूर्वज किती होते, ज्ञानी होते, शास्त्रज्ञ होते. आणि मग या श्रावण महिन्यामध्ये भगवान नागपंचमी, भगवान कृष्णाचा जन्म झालेला आहे, गोकुळाष्टमी. म्हणजे भगवंताचा जन्म नेमका ह्या महिन्यात झालेला आहे. म्हणजे हा महिना सगळ्यात पवित्र मानला गेला. आणि मार्गशीर्ष महिना त्यावेळेला सुद्धा वातावरण चांगलं असतं आणि तो महिना पवित्र मानला गेलेला आहे. तर या महिन्यामध्ये हा शंकराचा उपासना सोमवार असतात. आणि शंकर शिव आपल्या हृदयात आहे. हा प्रसन्न शिवाला वरण्याकरता सोमवार उपास केला जातो. आणि सोमवार उपास केल्यानंतर मनातल्या इच्छा आकांक्षा सगळं पूर्ण होतात. मुळात व्रत वैकल्याचा हेतू असा आहे का ह्या वेळेला अन्नपचनाला वातावरण चांगलं नसतं. त्यामुळं जेवढं कमी अन्न खाल्लं त्यावेळेला आरोग्याला चांगलं असतं. म्हणून हा श्रावण महिना, श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चौकडे, क्षणात येते सरसर फिरोनी क्षणात वरुणी ऊन पडे, वरती बघता इंद्रधनुचा गोप दुहेरी विणलासे, मंगल तोरण काय बांधले नभो मंडपी कुणी भासे. या महिन्यामध्ये घडीत पाणी येतो, घडीत ऊन पडतं आणि त्या पाण्यामध्ये उन्हामध्ये असं इंद्रधनुष्य सप्तरंगाचं दिसतं आणि या मन प्रफुल्लित राहतं. मग आता प्रफुल्लित मन राहण्याकरता आपल्याला कमतरता मागं सांगितलेलं मी. आज निसर्ग आपण तोडला. आज निसर्ग तोडल्यामुळं वातावरणाचा परिणाम निसर्गावर झालेला आहे. आणि मग त्याच्यामध्ये काय पडले, ओझोन वायू. आता ओझोन वायू जो आहे हा ओझोन वायू कमी पडल्यामुळं पॅसिफिक महासागरात आजही जे वातावरण आहे ना, पावसाचं वातावरण, हे सगळं तिथं अवलंबून आहे. आणि ओझोन वायूचा परिणाम कमी पडल्यामुळं, झाडं नष्ट झाल्यामुळं आज हा प्रकार आपण घडून राहिले. म्हणून या ओझोन वायू जगवण्याकरता प्रत्येक माणसाने प्रत्येक वर्षाला निदान 10 झाडं तरी लावले पाहिजे. आपले 10 इंद्रिय आहे ना, नाक, डोळे, कान, हात, पाय, ही जी 5 मुख्य इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय. मग वर्षातून प्रत्येक माणसानं 5 तरी झाडं लावले पाहिजे. आपण ते करत नाही. हा शेतकरी काय म्हणतो, शेताच्या मेरला जर झाडं लावले त्याची अडचण होती, त्याचं याला अडचण नको आहे. अरे अडचण नको आहे, पण शेतीत जे पालापाचोळा पडतो तो पालापाचोळा चढल्यानंतर त्याचं खत होतं. परत शेतामध्ये जर झाडं लावली तर तुम्ही वायकरणे लावू नका, तुम्ही फळझाडं लावा ना. फळझाडं जर लावली तर प्रत्येक माणसाला त्याचं उत्पन्न होतं. बघा आपण शेतीत प्रत्येक बागायत करतो आणि ह्या बागायतामध्ये आपण भांडवल लागतं आणि मजुरी लागते. भांडवल, मजुरी, शेवटी बाजारभाव. मग जर प्रत्येक माणसाने
जर फळझाडं लावले, आंबा, पेरू, फणस, नारळ, तर त्याच्यामध्ये एकदा लावल्यानंतर त्याला काय खर्च आहे आणि खर्चही नाही आहे आणि त्याचं ते पीक फिक्स येतं. आता माझंच का चालू वर्षी आंब्याचे 15-20 हजार रुपये झाले. मग असं प्रत्येक माणसानं जर आपल्या बांधावरती झाडं लावले, आंबे, हापूस, नीलम, राजापुरी, तर केशर, तर झाडं लावा, झाडं जगवा. प्रत्येक माणसाने झाड हे लावलंच पाहिजे. म्हणून आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेले या वट सावित्रीची पौर्णिमा का येते, यावेळेला वडाची का पूजा करून नाही चालत. ह्या वेळेला वातावरण असतं, पाऊस असतो. प्रत्येक माणसाने त्या वडाला फेऱ्या मारण्यापेक्षा जर झाड लावलं आणि त्या झाडाला जर फेरी मारली, झाड जतन केलं, तर निसर्ग वाचल, निसर्ग जगा. म्हणून आज आपले जे पुढारी आहेत ना, आता आमदार, खासदार, तर यांना फक्त आपली सत्ता कशी येईल हे पडलेलं आहे. पण निसर्ग आज झालेला आहे, आज निसर्गाचा समतोल बिघडलेला आहे. मग आपण झाडं लावलेच पाहिजे, झाडं जगलीच पाहिजे, याच्यावर का कोणी भर देत नाही. प्रत्येक आमदार, खासदार, मंत्री, मोदी, झाडं लावा, झाडं जगवा, झाडं लावा, झाडं जगवा. तर ज्या वेळेला झाड जगलं, झाड लावलं शेतकऱ्यांनी, तर शेतकऱ्याला पूरक व्यवसाय होईल. पूरक व्यवसाय झाल्यानंतर जरी त्याला बाकीच्या शेतीत नाही परवडलं, तर त्या झाडांमध्ये त्याचं भांडवल भरून निघेल. म्हणून शेतकऱ्यांनी डोळे झाकू नका. प्रत्येकाने प्रत्येक वर्षी झाड हे लावलंच पाहिजे. घरात जेवढे माणसं असतील ना, प्रत्येक माणसाने, मी मागं सांगितलेली, माणूस मेल्यानंतर काय करतो, त्याची राख आहे ना ती पाण्यात टाकतो आणि पाणी प्रदूषण करतो. आणि पाणी प्रदूषण काय म्हणे, पाण्यात पवित्र होतं. अरे पाण्यात पवित्र होत नाही, पाणी अपवित्र होतं आणि ते दुसऱ्या माणसाला त्याचा त्रास होतो. मग तो त्रास होण्यापेक्षा ती जी राख आहे, ती राख आपल्या शेतामध्ये आणली, ते शेतात ज्याला शेत नसेल तुम्ही रोडच्या बाजूला लावा आणि त्याचे 13 करतो तसे 13 खड्डे करा. प्रत्येक खड्ड्यात राख टाकला, त्या निमित्तानं ते झाडं होतील. ते जर झाडं झालं तर त्या माणसाची आठवण निघणार आहे. अमुक अमुक माणसाच्या नावानंही झाड लावलं होतं, त्याला फळं आली. म्हणजे ज्या वेळेला फळ खातील ज्याने लावलेलं आहे, त्याची मानसी प्रजा आहे, त्याची आठवण काढी. म्हणून आपण या जुन्या पद्धती, जे आगेच्या आया ते पिछे रेट द्या, मागून आलं ते पुढं लोटून न्यायचं, मागच्याने केलं ते पुढचं. आज भक्ती त्याच प्रकारे झालेली. जिथं गर्दी झाली तिथेच लोक धावतात, तो करतोय मग हा करतोय. अरे तो का करतोय, त्यावेळेच्या लोकांनी, त्यावेळेला काय होतं, एवढं हे नव्हतं, पाणी मुबलक होतं आणि मग त्यांनी ते पाण्यात टाकलं गेलं. पण आज पाण्याची कमतरता झालेली, पाणी नाही आहे. मग आपण त्याचा जर हा उपयोग केला, एकानं जर हे केलं, काही भागांमध्ये आजही बी माणूस मला तिथे ते झाडं लावतात. या मोखाडा जवारकडं आजही ती पद्धत आहे. त्या स्मशानभूमीमध्ये आज जंगलची जंगलं आहेत आणि त्या पद्धतीनं जर आपण झाडं लावले, तिथे लावा, वड सावित्रीलाही लावा, माणूस मेल्यानंतरही त्या राखेत झाडं लावा. आणि प्रत्येक वर्षी या श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक माणसानं झाड हे लावलं पाहिजे. त्या तेव्हा खऱ्या अर्थानं श्रावण महिना हा पवित्र होईल. आपण उपास धरला आहे ना, सोमवार उपास धरला, गोकुळाष्टमी धरली, आणि त्या उपासाच्या दिवशी एक आठवण म्हणून मी उपास धरला होता. मला जे मिळेल ते, ज्याला पैशाची ऐपत आहे त्यांनी विकत झाडं घ्या, ज्याला नसं शासनही देतं आहे, शासनाचाही प्रयोग आहे आणि बाकीचे झाडं आहेत, आणि ते झाड जर लावले तर झाडं जगवा. म्हणून हा जो निसर्ग आहे हा जोपासला जाईल आणि भगवंताला खऱ्या अर्थानं आनंद होईल. जय भैरवनाथ महाराज जय.